हॅलो. हॅलो. हा, थोडं बोलायचं होतं ना. ओके. ऍक्च्युली माझे बाबा जस्ट रिटायर झाले, तर ओके. त्यांना 70 लाख रुपये आले. ओके. तर ते म्हणतात की 30 lakhs ची एफडी करायची, 40 lakhs प्रॉपर्टीला किंवा लँड मध्ये वगैरे इन्व्हेस्ट करायची. ओके. त्यावर तुमचं काय सजेशन किंवा काय गायडन्स? ओके, माझं नेहमी असं म्हणणं असतं की ज्याला रिटायरमेंट अमाऊंट येते तेव्हा 3 गोष्टी पाळायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कुठेही लॉक इन मध्ये पैसे नाही टाकायचे. जेव्हा आपण लँड घेतो किंवा रिअल इस्टेट घेतो ना, तेव्हा पैसे लॉक होऊन जातात. आता बाबांना पेन्शन आहे, पण एवढी पण नाही आहे की जेणेकरून घर चालेल. माझं असं म्हणणं आहे 70 लाखामधले 50 लाख रुपये म्युच्युअल फंड्समध्ये टाकायचे, ज्यातून बाबांना 35,000 रुपये दर महिन्याला पेन्शन येईल. 10 लाख रुपये इक्विटी फंड्समध्ये ठेवायचे आणि 10 लाख रुपये इमर्जन्सीमध्ये ठेवायचे, जेणेकरून बाबांचं उर्वरित लाईफ आहे ते पीसफुल जाईल. तुम्हाला पण अशीच कन्सल्टन्सी हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अपॉइंटमेंट लिहून पाठवा. गुगल फॉर्म तुम्हाला DM येईल. गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. थँक्यू.